हॅलो गाईज, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही आय लव्ह यू वाली चॉकलेट. ठीक आहे, म्हणजे येस फ्रूट अँड नट, अमूलची फ्रूट अँड नट वाली जी चॉकलेट आहे ती आपण आज अनबॉक्स करणार आहोत. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला ह्याचे थोडेफार डिटेल्स देते. तर अमूल फ्रूट अँड नटवालीच आहे, 55% रिच इन कोका. ठीक आहे, आणि 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 150 ग्रॅम याचं वेट आहे. प्राईज आहे 200 रुपये. आणि येस, बाकी काय जे फ्रूट अँड नटमध्ये जे आहेत इन्ग्रेडियंट्स सांगते. कोका सॉलिड्स, शुगर, कोका बटर, आल्मंड्स, रेझिन्स, इमल्सिफायर्स, आर्टिफिशियल फ्लेवरिंग सबस्टन्स लाईक कोका अँड व्हॅनिला. ओके, अँड ॲलर्जन इन्फॉर्मेशन दिलं आहे, कंटेंट नट्स. ठीक आहे, तर हे असं त्यांनी दाखवलेलं आहे. तर चलो आपण ही प्रॉपर ओपन करूयात आणि बघूयात की जसं नेम आहे आय लव्ह यू ह्या चॉकलेटवर, तसं ह्याच्या आतमध्ये पण काय अलग आहे का. ठीक आहे, तर चलो ओपन करूयात. ह्याच्यामध्ये ह्या चॉकलेटमध्ये काय वेगळं आहे का. वन 150 ग्राम, बाकी तर सेमच दिलं आहे, प्लेनच आहे. ह्याच्यामध्ये ओपन करून बघूयात ह्याच्यामध्ये काय वेगळं आहे का ह्या चॉकलेटमध्ये. आता मी तुम्हाला सांगते, हे जे चॉकलेट आहे ना ते कसं याच्यावर आता मेसेज लिहिलेला आहे. तर हा मेसेज तुम्हाला जर तुमच्या स्पेशल वनला द्यायचा असेल किंवा तुमच्या लाईफ पार्टनरला द्यायचं असेल तर हे एक म्हणजे मूड रिफ्रेशिंग करण्यासाठी डार्क चॉकलेट हेल्थसाठी चांगलं असतं. जे नॉर्मल चॉकलेटपेक्षा डार्क चॉकलेट चांगलं असतं. त्याच्यामध्ये फ्रूट अँड नट आहे आणि ते जर तुम्ही तुमच्या पार्टनरला देताय तर ऑब्व्हियस हेल्दी पण होते आणि मूड पण त्यांचा ठीक होणार. ठीक आहे, हे चॉकलेट द्यायचे हे फायदे आहेत. तर आता आपण हे मी कट केलं आहे आणि आता आपण चेक करूयात की ह्याच्यामध्ये काय आय लव्ह यू वगैरे असलेलं आहे. जसं की डेअरी मिल्कमध्ये ते पॉपहर्ट असतं त्याच्यासारखं काय आहे का की फक्त मेसेजेस आहे. तर ते आपण चेक करूयात आणि ते मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे, तर हे पूर्ण निघणार आहे ना, आता चेक करू. प्लीज निघ, प्लीज. मेल्ट तर कसं काय होणार, पावसाळ्यात चालू आहे. प्लीज. दोन मिनटं, तसं नाही निघणार आहे ते. तुम्हाला शो करण्यासाठी मी त्याला पूर्ण ओपन करते. 2च मिनटं, हात धुवून आली. ओके, तर मी हिला प्रॉपर निघत नव्हती म्हणून मी हिला पूर्णच कट केलं आहे. तर पलटी करण्याच्या आधी तुम्हाला मी ह्याचा क्लोजअप शॉट दाखवते, म्हणजे कसं तुम्हाला नीट दिसेल, कारण की मला असं पण दाखवता येत नाही. ठीक आहे, 2 मिनटं तुम्हाला नीट शॉट दाखवते. तर हे बघा, मी हे चॉकलेट ओपन करून बघत होती पण ते असं निघालं नाही. तर आपण ते पलटीच करून मी तुम्हाला दाखवते की याच्यामध्ये काय आहे की नाही वेगळं. ठीक आहे, ओके. तर येस, फक्त अमूलच आहे आणि अमूलचंच लोगो आहे, जे की नॉर्मल चॉकलेट्समध्ये असतात तेच आहे याच्यामध्ये. आणि येस, फ्रूट अँड नट सगळे दिसतात आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये. ठीक आहे, मी बघितला क्लोजअप शॉट आपल्या ह्या चॉकलेटचा. तर आता ह्याचं अरोमा, येस, प्युअर डार्क चॉकलेटचंच अरोमा येतो आहे. वास पूर्ण डार्क चॉकलेटचंच आहे. आता ह्याचं आपण तोडून बघत, येस, थोडी ती मेल्ट झालेली आहे म्हणून. बाकी ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता फ्रूट अँड नट्स प्रॉपर आहेत फ्रूट अँड नट. आता हे आय थिंक मी फ्रीजमध्ये नव्हते ठेवली चॉकलेट. हां, फ्रीजमध्ये तर सकाळी ठेवलेली, नंतर आता खूप वेळ फ्रीजमध्ये नव्हती ठेवली म्हणून थोडीशी मेल्ट झाली असेल. पण येस, कडू आहे. ड्रायफ्रूट्स आहेत. ओके, तर हे जसं की मी तुम्हाला ब्रेक करून दाखवते परत एकदा. ह्याच्यामध्ये प्रॉपर डार्क चॉकलेटचीच टेस्ट आहे आणि कडू लागतं, खूप कडू लागते. स्वीटनेस लागेल तर मी बोलू शकते 80% डार्कनेस आहे, म्हणजे थोडंसं म्हणजे कडू लागतं आहे आणि थोडंसं स्वीटनेस आहे याच्यामध्ये. आणि ड्रायफ्रूट्सची टेस्ट म्हणजे प्रत्येक घासाला तुम्हाला ड्रायफ्रूटचा क्रंचीनेस तुम्हाला जाणवणार आहे.
तर येस, हेल्थसाठी बेनिफिट आहे. मला माहिती आहे डार्क चॉकलेट हे गर्ल्सला खूप जास्त बेनिफिशियल आहे. गर्ल्सला म्हणजे सगळ्यांनाच बेनिफिशियल आहे. नॉर्मल चॉकलेटपेक्षा डार्क चॉकलेट जास्त बेनिफिशियल आहे. आणि येस, मला तर पर्सनली ड्रायफ्रूट्सवालाच आवडतं, कारण की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण असतात, तर मग त्याचे पण आपल्याला न्यूट्रिशन मिळतात म्हणून. ठीक आहे. तर येस, मिक्स फ्रूटसारखंच हे चॉकलेट आहे. ह्याच्यामध्ये फक्त पॅकेजिंगवर हे लिहिलेलं आहे, हा मेसेज. बाकी आतमध्ये तुम्हाला नॉर्मल फ्रूट अँड नट चॉकलेटसारखंच आतमध्ये तुम्हाला फ्रूट अँड नट चॉकलेटसारखंच सेम सिमिलॅरिटी मिळणार आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर मला नक्की सांगा. मग आपण ही चॉकलेट आणि फ्रूट अँड नटवाली दोन्ही चॉकलेट आपण कम्पेअर करून बघू की दोघांमध्ये नक्की काय फरक आहे. कारण की ही तर 200ला चॉकलेट दिलेली आहे आपल्याला, आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे, कारण की सेम टू सेम फ्रूट अँड नट चॉकलेटच आहे हे पूर्ण. काय मेसेज फक्त वेगळा आहे याच्यावर. ह्याच्यामध्ये काय आतमध्ये तर काय फूडच्या ह्याच्यामध्ये काय अलग नाही, चॉकलेटमध्ये काय वेगळे नाही, फक्त पॅकेजिंगमध्ये वेगळे आहे. तर मग आपण लागलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात की या दोन्ही चॉकलेट्समध्ये काय डिफरन्शिएट आहे की नाही. ठीक आहे. तर येस, जर तुम्ही हे जर चॉकलेट बाय करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या पार्टनरसाठी, तर येस, गो फॉर इट. आणि तुम्ही देऊ शकता. आणि थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय बाय.